अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, आदर्श गुरु शिष्यांच्या कथा प्रकरणामधील शेवटची कथा सेनापती नावाची आहे। या जगतामध्ये अधिकार गाजविणारे खूप पती आहेत। भूपती, अधिपती, सेनापती। असाच एक सेनापती कर्तव्याप्रती अत्यंत प्रामाणिक असणारा, आपणासारखे अनेक नवजवान घडविणारा आणि राज्यात सेना म्हणून त्यांना नावलौकिक मिळवून देणारा आदर्श सेनापती होता। त्याचा शिष्यवृंद मेळा संख्येने खूपच झालेला होता। मात्र त्याचा एक शिष्य असा होता, तो मनात विचार करायचा, अर्थात वेगळा व ओवळा विचार होता त्याचा। तो असा, माझा गुरु आता म्हातारा झाला आहे, त्याने किती दिवस सेनापती पदावर बसायचे? मी त्याचा पराभव करीन व त्याच्या जागेवर बसेन, त्याचे सेनापती पद हिसकावून घेईन। म्हणून तो राज्यद्वारी आला। तो राजाला म्हणाला, राजेसाहेब, आपले पूर्वीचे सेनापती आता म्हातारे झाले आहेत, त्याने आता निवृत्ती घ्यायला हरकत नाही। वाटल्यास मी जो चतुर आहे, मी त्याचा पराभव करेन आणि सेनापती पदाचा भार वाहेन। यावर राजा म्हणाला, ठीक आहे, तू जर सेनापतीचा पराभव केलास तर मी तुला सेनापती पद बहाल करेन। आता त्या तरुणाला आणखी गर्व चढला, गर्वाने फुगला, मनात विचार करू लागला, मी तरुण आहे, तो म्हातारा आहे, एका क्षणात मी त्याचा पराभव करेन। त्यास खूप गर्व झाला, पण गर्वाचे घर खाली होते हे त्याला कुठे माहीत होते। गुरुची विद्या गुरुला फळाला आली होती ही म्हण त्यापासून निर्माण झाली असावी। राजाने पूर्वीच्या सेनापतीला बोलावले आणि सरळ सांगितले, या युवकाला पराभवाचे पाणी चाखव, अन्यथा आपले सेनापती पद सोड, तरच तू अबाधित राहशील, नाहीतर म्हातारा झालाच आहेस। राम नाम घेत जप करीत बैस। सेनापतीने त्या तरुणाकडे पाहिले आणि मनात विचार करू लागला, अरे ही तर आपलीच संपत्ती आहे, मी याला ज्ञान दिले, मात्र याची मती का फिरली असावी? हा तर माझा विद्यार्थी आहे, आता याला लाभार्थी व्हायला निघाला आहे, लोभाकारणे याची बुद्धी फिरलेली आहे, म्हणून हा माझ्या बरोबर कूटनीतीने वागतो आहे। मग सेनापती राजाला म्हणतो, महाराज, मी या युवकाशी लढेन, तुम्ही दिवस आणि वेळ ठरवा। त्याप्रमाणे गुरुवारचा वेळ आणि दिवस निश्चित ठरला। वेळ दोपहराची होती। नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती। या गोष्टीचे ज्ञान त्या युवकाला नव्हते। विद्येने विनयी यावा, मात्र याच्याकडे अहंकार आला होता। पाहूया आता पुढे काय होणार आहे ते उद्याच्या भागामध्ये। यावरील ओव्या आता आपण पाहणार आहोत। या जगता माझी बहुपती, जैसे की भूपती, तैसाची अधिपती, सेनापती तैसा तो, ऐसाची एक सेनापती, आदर्श जयाची मती, म्हणून आपण समकरिती।
तरुण अधिपती लढाईयाचे, ये निर्मिले बहुत, शिक्षण देऊन ये यांची जात, आपणा समनिर्माण करीत लढवय्यात सेनाथी. तयाचा शिष्यवृंद मेळा, झाला तयाचा गोतावळा, परी तयात एक सोवळा, ओवळा झाला विचारे. काही विचार करी मानसी, म्हणे मम गुरु आता पोचला वृद्धत्वासी, जरी तयाच्या करू पराभवासी, सेनापती पदासी प्राप्त होईन की. म्हणून गाठले भूपती द्वार, म्हणे भूपतीसी मी चतुर, मीच बहुशूरवीर भार वाहीन सेनापती पदाचा. महाराजा बोलत असे तयासी, जरी करीसी सेनापतीच्या पराभवासी, तरीच देईन तुलसी सेनापती पदते. होकारासी देत ते धवातो, मी तो तरुण जवान, सेनापती तो बूढा जान, एका क्षणी पराभवीन, धनी होईन सेनापती पदाचा. गर्व तयासी झाला बहुत, आपल्या ताकदीचा अकस्मात, परी गर्वाचे घाली घर खाली होत, ठाऊक नव्हते तयास. गुरुची विद्या गुरुला, फळाला पहा त्या क्षणाला, ते धवया म्हणीला जन्माला येत गा. राजा पाचारी सेनापती ते, सकल विचार बोलत तया ते, जरी लढशील या युवका ते, पाणी ते पराभवाचे चाखवी गा. तरीच तव सेनापती पद, राहशील तू अबाधित, ना तरी रामनामात जपात बैसे गा. तरुणा ते पाहे सेनापती, ही तो आपली संपत्ती, मीच ओपिले ज्ञानाती मती, मती याची फिरली का. हा तो माझा विद्यार्थी, आता झाला लोभार्थी, लोभा कारणे बिघडली मती, मम संगे कूटनीती करतो का. सेनापती म्हणे राजे आसी, मी लढेन निश्चित खासी, दीन ठरला गुरुवारासी, दो प्रहराशी समय की. परी हा जवान होता बहु चतुर जाण, सेनापती काय करीत असे जाण, जाणून घेत क्षणोक्षणी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर